नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या सर्वांना मराठी नवीन वर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये स्कॉपची महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। स्कॉप 2025-26 चा हा भाग 6वा असणार आहे आणि या भागामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, स्कॉप 2025-26 मध्ये आपल्याला आपल्या शाळेला कोणकोणते मानक लागू नसणार आहे आणि कोणते मानक लागू असणार आहे आणि जे मानक लागू नसणार आहे ते कोणते असणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे। अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो, 128 मानकांची माहिती आपल्याला स्कॉपच्या मूल्यांकनामध्ये आपल्या शाळेची भरायची आहे। तर त्या 128 मानकांपैकी कोणते मानक आपल्या शाळेला लागू नसणार आहे, शाळेवाईज मित्रांनो वेगवेगळे मानक आपल्याला लागू असणार आहे किंवा नसणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप 2025-26 भाग 6 आपल्या शाळेला कोणकोणते मानक लागू नसणार, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेचं स्वयं मूल्यांकन 2025-26 करता करायचं आहे। तर याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ संपूर्ण सिरीज मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा त्याचा भाग 6वा असणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपण कव्हर करणार आहोत। ती असणार आहे आपल्या शाळेला जे 128 मानक लागू आहे त्या 128 मानकापैकी आपल्या शाळेला कोणकोणते मानक लागू नसणार आहे, आपली शाळा कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्यानुसार ते मानक असणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण शाळेसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। खाजगी शाळा असतील किंवा आपल्या जिल्हा परिषदच्या असतील, निवासी असतील किंवा अनिवासी असतील, या संपूर्ण शाळेसाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे। प्रत्येक शाळेला वेगवेगळे मानक असणार आहे जे लागू नसणार आहे। तर बघा, संपूर्ण तक्ता यामध्ये दिलेला आहे मित्रांनो आणि संपूर्ण या तक्त्याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। तर बघा, शाळेचा प्रकार, लागू नसणारे मानक क्रमांक, लागू नसणारी एकूण मानके, लागू असणारी एकूण मानके आणि एकूण मानके। तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, इथे आपल्याला स्कॉपची माहिती भरताना 128 मानकांची माहिती भरायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकूण जे गुण असणार आहे ते 512 असणार आहे। तर बघा, यामध्ये जो शाळेचा प्रकार आहे पहिला तो आहे प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह नसल्यास। तर ज्या आपल्या प्राथमिक शाळा आहे 1 ते 4 किंवा 5च्या त्या वसतिगृह नसणाऱ्या शाळांसाठी मित्रांनो जवळपास इथे लागू नसणारी मानके जे आहे ते 15 मानक लागू नसणार आहे। तर त्याचे क्रमांक सुद्धा इथे दिलेले आहे मित्रांनो, 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 67 आणि 73 असे एकूण 15 मानक या प्राथमिक शाळा 1 ते 5 साठी लागू नसणार आहे जिथे वसतिगृह नाही आहे त्या शाळेकरिता। म्हणजे जास्तीत जास्त शाळा मित्रांनो या कॅटेगरीमध्ये येतात। 1 ते 4च्या ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे जिथे वसतिगृह नसतात त्या शाळांना जवळपास 15 मानक लागू नसणार आहे। तर त्यांना लागू असणारी जी मानक आहे ती 113 आहे आणि एकूण मानक 128। त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे मित्रांनो, शाळेचा प्रकार आहे तो आहे प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह असलेली शाळा। तर यामध्ये मित्रांनो एकूण जे लागू नसणारी मानक आहे ती आहे 11। तर कोणकोणती 11 मानक लागू नाही आहे ती त्याचे क्रमांक इथे दिलेले आहे, 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 67 आणि 73 असे हे 11 मानक प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 5च्या वसतिगृह असणाऱ्या या शाळांसाठी हे लागू असणार आहे। तर 128 जे मानक आहे ते टोटल मानक आहे। त्यानंतर प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8 वसतिगृह नसल्यास, जशी मित्रांनो आमची शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ते 1 ते 7ची आहे, तर त्या शाळेला वसतिगृह नाही आहे। त्यामुळे आमची जी शाळा आहे या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येते, या तिसऱ्या प्रकारामध्ये येणार आहे आणि आमच्या शाळेला मित्रांनो इथे 14 मानक जे आहे ते लागू नसणार आहे। तर त्याचे क्रमांक जे आहे ते असे आहे, 4, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 63, 64, 65, 66, 67, 73 असे एकूण 14 मानक लागू नसणार आहे आमच्या शाळेला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला वसतिगृह नसलेल्या, आणि 114 मानक जे आहे ते लागू असणार आहे, एकूण 128 मानक। त्यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8 वसतिगृह असलेली शाळा। तर या शाळांसाठी मित्रांनो 10 मानक जे आहे ते लागू नसणार आहे। तर ती कोणती आहे ते बघू आपण, 4, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 67 आणि 73 असे या क्रमांकाचे एकूण 10 मानक जे आहे ते या शाळेला लागू नसणार आहे, प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8ची वसतिगृह असलेली। तर एकूण मानक 128 असणार आहे। त्यानंतरचा मित्रांनो शाळेचा जो प्रकार असणार आहे तो असणार आहे माध्यमिक शाळा 5 ते 10 किंवा 8 ते 10 किंवा 5 ते 12। तर या माध्यमिक शाळांसाठी मित्रांनो वसतिगृह नसलेल्या शाळा असणार आहे या माध्यमिक शाळा 5 ते 10, 8 ते 10 किंवा
5 ते 12 वसतिगृह नसलेल्या शाळा. तर या शाळांसाठी मित्रांनो एकूण 13 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे. तर त्यापैकी जे त्यांचे जे क्रमांक आहे ते असे आहे: 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 61, 63, 64, 65, 67 आणि 66. तर असे एकूण 13 मानकं या शाळांना लागू नसणार आहे. 115 मानकं त्यांना लागू असणार आहे. 128 टोटल. त्यानंतर मित्रांनो बघा, नंतरची कॅटेगरी आहे, नंतरचा शाळेचा प्रकार आहे माध्यमिक शाळा. 5 ते 10, 8 ते 10 किंवा 5 ते 12 वसतिगृह असलेल्या शाळा असणार आहे. या शाळांसाठी एकूण मित्रांनो 9 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे. ते असणार आहे 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 67 आणि 61. तर हे 9 मानकं या शाळांना लागू नसणार आहे. 119 मानकं जे आहे त्यांना लागू असणार आहे. त्यानंतरच्या शाळेचा जो प्रकार आहे मित्रांनो तो असणार आहे उच्च माध्यमिक शाळा. फक्त 11वी ते 12वी वसतिगृह नसलेल्या शाळा. तर या शाळांसाठी मित्रांनो एकूण 12 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे. 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 61, 63, 64, 65 आणि 66 असे एकूण 12 मानकं या शाळांना लागू नसणार आहे आणि 116 मानकं या शाळांना लागू असणार. मित्रांनो शेवटचा प्रकार आहे शाळेचा उच्च माध्यमिक शाळा. फक्त 11वी 12वी वसतिगृह असलेल्या शाळा. तर या शाळेना मित्रांनो फक्त 8 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे. ते असणार आहे 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 61. हे 8 मानकं या शाळांना लागू नसणार आहे आणि 120 मानकं या शाळांना लागू असणार आहे. एकूण मानकांची जी संख्या आहे ती 128 आहे. त्यानंतर महत्वाची पुन्हा काही माहिती आहे मित्रांनो या मानकांबाबत. तर बघा, जसं घटक आणि बाब आहे लागू नसणारे मानक क्रमांक. तर बघा, वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळांच्या बाबतीमध्ये असणार आहे. 92 क्रमांकाचं जे मानक आहे ते लागू नसणार आहे वाहतूक सुविधा न पुरवणाऱ्या शाळांसाठी. त्यानंतर शाळा केवळ मुलांची असल्यास, जर शाळा फक्त मुलांची असेल तर त्या शाळेला 99 क्रमांकाचं जे मानक आहे मित्रांनो ते लागू नसणार आहे. आणि तिसरं जे आहे उच्च माध्यमिक शाळा फक्त आर्ट व कॉमर्स कॉलेजसाठी लागू असणारे मानक. तर मित्रांनो उच्च माध्यमिक शाळा फक्त आर्ट आणि कॉमर्स जर असेल तिथे तर त्या शाळेला 24 क्रमांकाचे जे मानक असणार आहे ते लागू नसणार आहे. तर हे सुद्धा कॅटेगरी आपल्याला पाहून घ्यायची आहे. यामध्ये आपलं जर शाळा येत असेल तर आपल्याला हे जे मानक आहे 2-3 इथे खाली दिलेले आहे हे तिथे लागू नसणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो स्कॉप 2025-26 ची जे आपल्याला माहिती भरायची आहे ऍपवर, ती माहिती भरताना 128 मानकांपैकी आपल्या शाळेला त्या शाळेच्या प्रकारानुसार कोणकोणते मानक लागू नसणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. मित्रांनो हा जो चार्ट आहे याची PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तिथे आपण जाऊन ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नेमकं आपल्याला माहिती भरताना सुरुवात कशी करायची आहे, कोणते मानकं अगोदर भरून घ्यायचे आहे, जे मानकं लागू नये मित्रांनो तिथे आपल्याला नेमकं कसं भरायचं आहे आणि काय भरायचं आहे याची संपूर्ण माहिती मी देणार आहे. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फोटो फाईल पाहणार आहोत, जे आपल्याला पुरावे किंवा साहित्य जे काही आहे त्या मानकानुसार, तर त्याची पूर्ण फाईल मित्रांनो आपण कच्ची माहिती तयार करणार आहोत आणि ती माहिती आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.